तुम्ही पाहतात राष्ट्रवादी। नवी मुंबईतील कळंबोलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस भ्रष्टाचारांचे हात लागल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकच छंद गोपीचंद म्हणत कळंबोलीतील हनुमान मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत जोरदार घोषणाबाजी केली। आमदार गोपीचंद पडळकर हे समाजकारणाचा ना राजकारणाचा विषय आहे। आमदार गोपीचंद पडळकर हे आमच्या काळजाचा विषय आहे। आमच्या नादाला लागला तर आम्ही सुट्टी देत नाही असे म्हणत युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। प्रयत्न करतोय आणि विनाकारण त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय। गोपीचंद पडळकर हे राजकारणाचा विषय नाही ना समाजाचा विषय नाही, हे आमच्या काळजाचा विषय आहे। आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, जर कोणी आमच्या नादाला लागला तर त्याला आम्ही सुट्टी देत नाही। हो सर, आज या ठिकाणी कळंबोली शहराच्या वतीनं सन्माननीय लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला भ्रष्टाचाराचा हात लागल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब यांचा दुग्ध अभिषेक घालून या ठिकाणी प्रतिमेची स्वच्छता करतोय। पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। आज या ठिकाणी कळंबोली शहराच्या वतीनं बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब युवा मंचाच्या वतीनं आज इथले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक आपण करण्यात येत आहे। याचं कारण असं आहे की बहुजन समाजामधला एखादा कार्यकर्ता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि विनाकारण त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वर्षानुवर्ष भ्रष्टाचारामध्ये भरभटलेली लोक, अशी लोक त्यांच्यावरती टीकाटिप्पणी करत आहेत आणि असला त्यांच्यावरती टीकाटिप्पणी कुठल्या होऊ नये म्हणून आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबा त्यांना त्यांच्या नेतृत्वाला कुठेही दृष्टी लागू नये, त्यांच्यावरती चिंतुडे उडू नये म्हणून आम्ही इथं कळंबोली शहराच्या वतीने त्यांचा दुग्धाभिषेक करतोय। ज्यावेळी आम्ही सहन करतो त्यावेळी सगळ्यांना चालतं, पण आमची वेळ येते त्यावेळी इतरांना सहन होत नाही, तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी सहन केल्या पाहिजेत। आज बोलण्यासारख्या बरेच विषय आहेत, परंतु आमचं बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा आम्ही सर्वानुमते आज पूर्ण महाराष्ट्रभर आज दुग्धाभिषेक प्रोग्राम होत आहे। आम्ही कळंबोलीमध्ये सुद्धा आज इथं दुग्धाभिषेक कार्यक्रम करत आहोत। 288वी जात विधानसभा भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या जर प्रतिमेस जरी कोणी काळबोट किंवा काही कोणत्या गोष्टीचा जर विचार केला तर गोपीचंद पडळकर हे राजकारणाचा विषय नाही ना समाजाचा विषय नाही, हे आमच्या काळजाचा विषय आहे। आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, जर कोणी आमच्या नादाला लागला तर त्याला आम्ही सुट्टी देत नाही, हा विषय आहे। म्हणून आम्ही आज जर कोणी काळबोट लावले असेल तर आम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा दुग्धाभिषेक घालून त्यांचा सन्मान करत आहे। एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। पडळकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पडळकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। व्हिडिओ करा गोपीचंद पडळकर साहेबांचा एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद।
तुम आगे बढ़ो, गोपीचंद, एक गोपीचंद,